तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका विशाल. तर आपल्या इथं मस्तपैकी शिवजयंतीची तयारी चालू होती. तर आपण काही इथं आलो होतो, थोडा लेट झालो होतो. आणि इथं फुल सचिन शेट मस्तपैकी आपल्याला म्हणत होते कसं काय भावा, बरं आहे का. ते काय वॅक्स पानाने मस्तपैकी आहे ना, बांबूचे सारटे वगैरे काढत होता, कारण की झेंड्यामध्ये ना ते जात नव्हते बांबू त्याच्यामुळं. आणि मग काय ते आपले दिनू शेट आणि आदित्य शेट पण बसलेले तिथे. आणि तेवढ्यात काही एंट्री झाली भाऊ सोनू शेटची एकदम कडकमध्ये, हा विषय नाही. त्या आले मग स्प्राईटची बाटली दिली दिनू शेटजवळ. ते आणले किती काम उरकले किती नाही. सचिन शेट आले भाऊ तिकडून उठून मस्तपैकी वॅक्स पान घेऊन. ते म्हणले काय ना उरकलंय भाऊ आपलं थोडंफार. आणि नंतर नाही ना भाऊ, आपल्याला सोनू शेट एकदम मस्तपैकी सांगत होते, ते म्हणत होते आपल्याला झेंडे कसे लावायचे म्हणून. ते सांगत होते आणि सोनू शेटनी त्यावर बाटलीची ओपनिंग केली भाऊ इकडं मस्तपैकी. तेवढ्या दिनू शेट उठले ना, आपल्याला झेंडा दाखवायला लागली बरं का. पण काय म्हणा बरं का, आपला भगवा झेंडा एक नंबर दिसत होता बरं का. तर मित्रांनो, हा भगवा झेंडा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. तेवढ्या सचिन शेट म्हणले आपल्याला थांबा स्नॅप घ्याऊ द्या. आता तुमच्यामध्ये एखादा मित्र आहे का नाही स्नॅपचॅटला, कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. आणि मग काय दिनू शेटने झेंडे आपल्या साईडला ठेवले. ते म्हणले चला आता काम करायचं आहे, म्हणले चालू करून घेऊ. मग काय दिनू शेटने आता झेंडे घेऊन बघितले एकदम ओके मध्ये. आणि ना भाऊ, आधा शर्टचा विषयच नाही बरं का. ते आहे ना भाऊ, शेवटपर्यंत मोबाईलमध्ये बोटं घालीत होते, विषयच नाही भाऊ. काय पण म्हणा, सचिन शेट इतके मन लावून काम करीत होते ना, विषयच नाही. आणि त्याच्यामध्ये नाही का त्यांनी ना झेंडे लावायला चालू केलंय. सोनू शेट म्हणले थांब आता तो साईडला मी वॅक्स चालू म्हणून. सोनू शेटने घेतलं मग त्याच्या हातात तुम्ही वॅक्स पान डायरेक्ट. ते म्हणला थांब आता मी एक आप येतो म्हणला. पण काय पण म्हणा बरं का, दिनू शेट आहे ना झेंड्यामध्ये नाही का बांबू इतके मस्त टाकीत होते ना, विषयच नाही. एकदम परफेक्ट टाकला बरं का त्यांनी, काहीच विषय नाही. आणि भाऊ सचिन शेट आपली मस्तपैकी झेंडे एकदम लाईनशीर लावित होती. आणि भाऊ आपले सोनू शेट म्हणले मला सारटे काढू द्या भाऊ, आपल्याला झेंडा जायला टेन्शन नको अजिबात. काय आपण मस्तपैकी गाणे ऐकत होतो आणि तेवढ्यात भाऊ एंट्री झाली हर्षद शेटची एकदम कडकमध्ये. भाऊ तर इतके खतरनाकमध्ये आले ना भाऊ, फुल एकदम पॅक. डोक्यावरची भगवा पंचा, तोंडाला मस्तपैकी रुमाल वगैरे बांधलेला कंपनीत निघाली होती. आणि वाटकले बा आपल्याजवळ. ते म्हणले चला भाऊ आता काय येऊ जाऊन म्हणले. आणि काय ओळख दिली बा आपल्याला, तेवढीच मोठी गोष्ट झाली. यो भाऊ तर काय शेवटपर्यंत जोखीम उतारलाच नाही हो. तुमच्यामध्ये ऐक नाही एखादा असा मित्र नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. सचिन शेट आहे ना आपली एकदम व्यवस्थित मध्ये भाऊ. ते म्हणले काम व्यवस्थित झालं पाहिजे ना, बाकीचं काय घेणं देणं नाही भाऊ. एकदम ओके मध्ये आहे का नाही. मग काय आता ज्यांचं नियोजन झालं म्हणलं चला आजचं एवढं लय आलं म्हणलं, लय उशीर झालाय. मग काय राहिलेले बांबू म्हणले उचलले आपण, म्हणलं आता साईडला टाकू. मग सोनू शेट म्हणलं तिकडच्या साईडला टाक, म्हणजे कसं सकाळी सगळी एका जागेवर सापडते ना आपल्याला. मग काय झाडाखाली भाऊ टाकून इथं आणि निघालो भाऊ तिथून. आणि तुमच्या इकडच्या शिवजयंतीचे ना